आज जनता मरायली, युवक इथं बेरोजगार आहे सगळे. बरं ठीक आहे, जाऊ द्या. आता यांना काय केंद्र शासन योजनेची माहिती सांगतो. सांगा ना कोणची योजना एक सांगा तुम्ही. अहो मोदीने एक केलेलं काम सांगा सर मला. डिपार्टमेंटचे कोण लोक सांगायला? एक फक्त काम सांगा मोदीनं, की जनतेसाठी मोदीनं एक काम केलं म्हणून सर. कोण सांगते? तर तुमचं काय म्हणणं आहे ते? आमचं म्हणणं याच्या गुन्हा दाखल झाला ते पाहिजे. काय हे procedure केंद्र काय सरकारच्या आहे? लोकांना याच्यामध्ये योजना आहेत ना, योजनेविषयी माहिती त्यांना सांगू द्या, नंतर तुमचं ऐकलं जाईल. कसं सांगू शकतात भैया? ते फसवणूक करले, गुन्हा दाखल झाला ऐका ना, मी पाहिजे. काय अरे म्हणतो? गुन्हा त्याच्यासाठी दाखल झाला पाहिजे की ते ऐका, फसवणूक तुमचं करतात. सगळं- आणि माहिती सांगितलं काय सगळीकडे ऐका ना, फिरायला माहिती सांगत. 101% बरोबर आहे, पण आपण पीएम किसान तुम्ही माझ्यावर करा, सरकारी कामात अडचा, 353 करा माझ्यावर. तुम्ही सरकारचं काम करतच नाही तर 353 माझ्यावर होत नाही. गोपीनाथ मुंडे अपघात समुद्र अनुदान आहे ना, योजनेविषयी माहिती तर सांगू द्या ना. अरे तुमचं काय करायचं? अरे रोजी अरे ऐक ना मित्रा, ऐक ना, बरोबर आहे, ऐक ना, बरोबर आहे. ते आमच्या कापसाला भाव भेटला पाहिजे, तुरीला भाव भेटला पाहिजे. तुम्ही बरोबर आहे का? याची काय गरज आहे? हे काय करणार आहे सर सांगा बरं. मागणी करा. हे आलेले लोक अहो मोदीनं एक काम केलं नाही हो. एक सांगा मला, एक फक्त. किती वर्ष झाले? 10-12 वर्ष झाले ना. आता दुसरी टर्म आली 24ला. एक काम सांगा. हा, रेशन बंद केलं इथं आणि आमचा MSP चा कायदा तुम्ही धोक्यात आणला का नाही सर? रेशन बंद केलं का नाही? प्रसाद सर, म्हणजे ऐक ना मित्रा, मला बोलू दे, ऐक ना. रेशन तुम्ही बंद केलं का नाही? सरकारनं मोदीनं रेशन बंद केलं ना. हा, एकीकडे आमचा संविधानिक अधिकार होता सर रेशन मिळवणं आम्हाला. आमची खळगी भरण्यासाठी पोटाची रेशन आम्हाला महत्वाचं होतं. पण तुम्ही रेशन बंद केलं आणि MSP चा कायदा तुम्ही त्या ठिकाणी मोडीत काढला. इकडे शेतकरी बोंबलायला, तिकडे रोज आंदोलन करायला की स्वामीनाथन कमिशन लागू झालं पाहिजे. आणि एकीकडे स्वामीनाथन कमिशन लागून एकीकडे तुमचं ते मोदी ते हे करून टाकायला, सगळं मोडून टाकायलाय. शेतकरी विरोधी काळे कायदे आणून असे सगळे नाश करायला देशाची. खताचे भाव विचारा कृषी केंद्रावाला किती झाले तर, सरकीचे भाव विचारा किती झाले तर, कापसाचा भाव विचारा आज आम्हाला किती झालाय तर, सोयाबीनचा भाव विचारा आम्हाला किती झालाय. तूर बघा, पाणी नाही आम्हाला. आमचा कांद्याचा प्रश्न तुम्हाला माहिती आहे का नाही? परभणी जिल्ह्याचा मराठवाड्याचा कांद्याचा प्रश्न, मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न माहिती तुम्हाला? मग हे असे नाटकं भाजपचे घेऊन फिरायचे ना गावगाव. तुम्ही तुमच्या गुन्हा दाखल झाला पाहिजे. आमच्या पैशातून तुम्ही फिरायला, ते गाडीचं पेट्रोल हे ते सगळं आमच्या पैशातून आहे. बोला कोणाला बोलते पोलीसवाल्याला, तुम्हाला जाऊ देणार नाहीत. बोला ना. एक माझं म्हणणं हे प्रशासन आहे, हे मोदीचा प्रचार कसं काय करायला? जिल्हा अधिकारी नाही, हे गावात आले याला रोखणार. तुम्ही जा. नाही अहो हे कोणता कलर आहे? अहो भाजपच्या झेंड्याचा कार्डवर ते युट्यूबला कार्डवर भाजपच्या झेंड्याचा गुगलवर हे चेहरा भाजपचा नाही कलर आहे. हिरवा घालायले तर भगवा घालायले तर झेंडा बघा भाजपचा. आठवतं त्याच्याकडे बघितलं ह्या माणसाकडे भाजपचा झेंडा दिसते तुम्हाला? ती गाडी बघा तिथं ग्रामपंचायत मध्ये लावली, त्याच्यावर दिसतं ना तुम्हाला भाजपचा झेंड्याच्या जवानी. सगळा भाजपचा प्रचार चालू आहे. ठीक आहे, कार्यक्रम रद्द करायचा का? कार्यक्रम रद्द नाही, याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. तुम्हाला जाऊ देणार ऐका नाही. ना, तुमचं म्हणणं आहे ते तुम्ही गुन्हा दाखलाची प्रोसेस करा. चला, काय माहिती सांगणार? ठीक आहे, माहिती. गुन्हा दाखल हॅलो. थांबा, तुम्हाला जाऊ देणार नाहीत. आज- गाडी थांबणार आहे. नाही, ऐका ना, तुमचं प्रोसिजर चालू करा, पण ह्याला माहिती तर सांगू द्या ना. माहिती काय मित्र? अरे माहिती खोटी माहिती आहे. एक काम सांगा म्हणलं सर, मी इथून माफी मागतो तुमची सगळ्याची, जातो वापस. मोदी सरकारनं एक काम सांगा मला 12-13 वर्षात केलं एक, एवढीच विनंती आहे माझी. मी तुमची माफी मागतो सगळ्याची आणि माझ्या कामाला निघून जातो. ठीक आहे, ठीक आहे, काही काम केलेलं नाही. नाही असं नाही. मी म्हणजे आदरानं बोलतो. ऐका तुम्ही एक प्रसाद काम सर, सांगा मला. ऐका ना, तुम्ही एक काम करा. तुमचं जे म्हणणं आहे, माननीय जिल्हाधिकारी आहेत, जिल्ह्याचे होल आणि सोल असतात, त्यांच्याकडे तुम्ही मागणी करा. हे कर्मचारी आलेले अधिकारी येऊ देऊन तुम्ही कशाला फिरायला ह्या जनतेची या बिचाऱ्या जिल्हा- आधार कार्ड घेऊन थांबल्यात आले आशा येतात बरं. हो, मग चालू आहे ना काम त्यांचं. काय तुम्ही कोण एकाच भेटला नाही? आरोग्यावरचं बजेट कमी केलं नाही, हे गाडीत फिरता का तुम्ही? आरोग्याचं ऐका. बजेट काय कमी केलं सांगा मग. जिल्हा अधिकाऱ्याला विचारेन मी. प्रसाद सर, ऐका ना, तुमचं म्हणणं बरोबर आहे आणि संवैधानिक ऐका ना. ते हे काढायलेत ना, आयुष्यमान कार्ड काढायलेत ना. आरोग्यावरचं बजेट काम कमी केलं. आरोग्याचं बजेट केलं, कुठे येणार का आम्हाला आरोग्याचं? सरकार खाजगी दवाखान्यामध्ये बघा किती पैसे लागतील, सरकारी दवाखान्यामध्ये बघा किती पैसे लागतील. काय म्हणतोय तुमचं? एक मुळीत काढायला तुम्ही. तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुमची संविधानानं अधिकार तुम्हाला झाली पाहिजे याच्यावर. तू पण माझ्यासोबत पाहिजे, केस झाली पाहिजे याच्यावर. बरोबर आहे. तुम्ही तुमच्या आपल्या संविधान मार्गानं मागणी करणं ते उचित आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनं मागणी करा. संविधानानं हेही सांगितलेलं आहे की लोकांपर्यंत योजना पोहोचल्या पाहिजेत आणि त्याची माहिती दिली पाहिजे. आपण जर संविधानाला मानत असू तर आपण हे कार्यक्रम देखील संविधानाच्या मार्गाने चालू आहे, तो झाला पाहिजे. एकीकडे आपण संविधानाचं नाव घेतो आणि म्हणतो आणि दुसरीकडे आपण म्हणतो की हे झालं नाही पाहिजे, चुकीच्या गोष्टी येतात. तर माझी एक विनंती आहे एक सरपंच म्हणून की गावामध्ये आलेल्या कर्मचाऱ्यांचा आता उचित सन्मान झाला पाहिजे. आणि एक शब्द बोललो नाही सत्कार होतो म्हणलं. आपल्या गावात पाहुणे आले तर
आणि सत्कार करणं आपलं काम आहे सर. तुमचं सत्कार होऊ द्याला. मी म्हणलं बस आणि- कार्यक्रम तुमचे ते भाजपचा प्रचार बंद करा. ते मोदी ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ओके, ओके. सरपंच 2 मिनिटं. परसाची 2 मिनिटं आहे का? तेलाचं जरी आलं ना पुढे दोन मिनिटं आहे का ना? मोदीचा फोटो अहो केंद्र नाही, नाही, सरकार- एक मिनिट. आणि इकडे बघा ऐका ऐकून तर घ्या ना काही. चित्र वापरले देशाची थांबा 2 मिनिट चिन्ह तुम्हाला वापरू शकत नाही असं मोदीच्या प्रचाराला. बरं ऐका ना. पाहिजे याच्यावर. हो परसाची ऐका ना 2 मिनिट. तुमचं म्हणणं काय या कार्यक्रमाविषयी माझं आजचं? म्हणणं आहे हां की हे भाजपचा प्रचार करायला बरं ठीक आहे. देशाचे राष्ट्रीय चिन्ह हो. ते वापरायले तर जनतेचा टॅक्सचा पैसा ते वापरायले तर ठीक. ते वापरला पाहिजे. आणि 420 अंतर्गत याची जी हो, ऐका ना. बरं. अथॉरिटी आहे ना त्यांच्या सहित तुम्हाला- केस दाखल झाली पाहिजे 420. ठीक आहे, माझं म्हणणं आहे. तुमचं आणि म्हणणं- नगरलाच वाटत असल्यानं आम्ही चांगले काम करलो तर 12 वर्षामध्ये 13 वर्षात यांनी सांगायची एक मोदीनं काम ऐका काय 2 मी मिनिट. तू माफी मागून 2 मिनिट ऐका ना. तुमची जी काय म्हणणं आहे ते रीतसर तुम्ही कलेक्टरकडे पाठवू शकता. ऐका नाही ऐका ना पुढे नाही तुमच्या म्हणण्याला मी रोखणार नाही काहीच. आणि इथं जे काही जे कार्यक्रम आले तर हे सगळे शासनाचे म्हणजे काय म्हणतो तिकडून आदेश आला त्या ऐका ना ऐकून नाही त्याप्रमाणे आलो. तुम्हाला ठीक आहे पुढला कार्यक्रम होत्याचा नसेल किंवा तुम्हाला काही कारवाई करायची असेल ती बी करू शकतात. काय आमचं म्हणणं नाही याच्यावरून. फक्त तुम्ही तक्रार कुठं करा किंवा आम्ही सांगतो की या माणसाच्या म्हणण्यामुळं आम्ही तिथं कार्यक्रम घेऊ शकलो नाहीत आणि त्याचं म्हणणं असं आहे. तुमचं जे म्हणणं आहे नाही तुमचं जे म्हणणं आहे ते रीतसर मांडून आम्ही बी आमच्याकडून म्हणजे कोणाची काय अडचण येणार नाही. हे बघा आम्हाला जरी पसंत नसला असला तर आम्हाला शासनाच्या वतीनं आम्ही कार्यक्रम ठेवला हे घेण्यात आला आहे. तुम्हाला जर नसेल तर हे विषय बंद करा. मी ते आणि त्या विषय बंद करून आपणच आता एक तक्रार देऊ.